तीळ आणि गूळ लाडू बनवताना हाताला चटके बसू नये म्हणून आज आपण गुळाचा पाक न करता हे मऊसूत खाताच विरघळणारे तीळ आणि गुळाचे लाडू बनवणार आहे। तुम्ही तीळ आणि गूळ लाडू कसे बनवता ते कमेंट करून नक्की कळवा। नमस्ते, मी कल्पना। आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज माझ्या सुनेच्या सहकार्यामुळे पाठिंब्यामुळे मी वयाच्या 65व्या वर्षी हे चॅनल चालू केले। तरी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असा सदैव पाठीशी राहू द्या। तर आज आपण संक्रांत निमित्त तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू कसे झटपट बनवायचे ते दाखवणार आहे। आता आपण ह्याच्यात तीळ भाजायला घेऊ। आपण पाकाचे वगैरे काही करणार नाही आहे, हे झटपट होणारे लाडू आहेत तीळ शेंगदाण्याचे। आधी तीळ भाजून घेऊ आपण। पाकातले गेले तर कधी पाक सैल होतं, घट्ट होतो किंवा मग बांधायला गरम गरम बांधावं लागतात, हाताला चटके बसतात। त्यापेक्षा एकदम ही सोपी पद्धत आहे, झटपट होणारे लाडू आहेत। तिथं आपल्या आता तीळ भाजून झालेले आहे, तर हे थंड झाले की आपण मिक्सरमधनं काढणार आहे। त्याआधी मी 1 चमचा तीळ काढून ठेवते, ते कशासाठी काढलेत मी दाखवते नंतर। आता ह्या तिळामध्येच मी दाणे भाजून त्याचा कूट केलाय, हे दोन्ही मिक्स करून घेऊ। शेंगदाण्याचा कूट आणि तीळ, आपण जेवढे तीळ घेतले त्याचा अर्धा कप आपण शेंगदाण्याचा कूट घेतलाय। आणि अख्खे शेंगदाणे तुम्हाला घ्यायचे असेल तर पाव कप शेंगदाणे घ्या 1 कप तिळाला। आता हे छान खरपूस भाजून झालेले आहे, हे थंड झाले की आपण मिक्सरमधनं काढणार आहे। आपण तीळ आणि शेंगदाणे जे भाजून घेतले होते ते आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकले। ते जेवढा आपण तीळ आणि शेंगदाणे घेतले होते त्याचा निम्मा आपण गूळ घालणार आहे आणि हे जरा कोमट असतानाच त्यात गूळ घालायचा, म्हणजे विरघळतो चांगला। ते आता आपण गूळ टाकून झालेला आहे, तर आता हे आपण मिक्सरमधनं फिरून घेणार आहे। हे आता आपलं चांगलं वाटून झालेलं आहे, तर एका भांड्यात काढून घेऊ आपण। हे आता हे मिक्सरमधनं काढून झालेलं आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता ते आपण चमचाभर ते तीळ काढले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊन आपण तिळगुळाचे लाडू करतो, तर तीळ हे दिसले पाहिजे वरनं, म्हणून हे 1 चमचाभर काढून ठेवले होते। आणि सगळ्या शेवटी आपण वेलची पूड टाकतो। वेलची पूड नेहमी शेवटी टाकावं, म्हणजे वास छान राहतो। आता हे आपण मिक्स करून घेऊया। तिळाचा, शेंगदाणे, गूळ आणि वेलचीचा इतका वास खमंग येतोय। आता हे लाडू आपण वळायला घेऊ। तुम्हाला कसा आकार हवा आहे, लहान मोठा, त्या पद्धतीने आपण मळू। किती झटपट आणि सोपी पद्धत आहे आणि दिसायला किती छान दिसत आहे लाडू। आपण आता सगळे असे वळून घेऊया। तुम्हाला जर हे तीळ शेंगदाण्याचे लाडू आवडले असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।